पुढची बातमी बघूयात। आळंदीतील इंद्रायणी नदी म्हणजे लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान आहे। मात्र इंद्रायणी नदीच्या पात्रात अजूनही फेस दिसतोय। नदीपात्रात केमिकल मिश्रित पाणी सोडलं जात असल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। तर फेस कमी करण्यासाठी त्यावरती फवारणी केली जात असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। हे आधीच प्रदूषित आहे आणि त्यामध्ये केमिकल फवारण्याचं काम या विभागांमार्फत केलं जातंय का, अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातोय। या सगळ्यांच्या भावना आपण जाणून घेतोय, पण पुन्हा एकदा आपण बघतोय की हे दृश्य इंद्रायणीचंच आहे, ज्या इंद्रायणीचं पाणी तीर्थ म्हणून लाखो भाविक घेत असतात, आचमन करत असतात आणि त्यानंतर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेत असतात। आता जसं तुम्ही म्हणत होता की या इंद्रायणीमध्ये तुम्ही स्नान केलेलं आहे, आता इथे उभंही राहता येत नाही। काय संताप आहे। उद्या सगळे मंत्रीगण येतील आणि माऊलींचा जो जन्मोत्सव आहे तो साजरा होतोय, पण त्याआधी ही दृश्य आपण किती जरी प्रयत्न यांनी केला हा आजच्या दिवसापुरता, कारण उद्यापासूनच कार्यक्रम सुरू आहे आणि हे झाकणं कदापि शक्य नाही। जसं सूर्याला झाकता येत नाही तसं इंद्रायणी मातेचं हे प्रदूषण झाकता येणार नाहीये। आमची प्रशासनाकडे एकच विनंती आहे, सगळ्या वारकरी संप्रदायांनी, सगळ्या महाराष्ट्राने यांना सपोर्ट केलेला आहे। निवडणुकांच्या काळात असेल तर आम्ही आजपर्यंत तुम्हाला हा जो काही पाठिंबा दिला आहे सरकारसाठी, तर हे सरकार जाण्याच्या आत हे जे प्रदूषण आहे इंद्रायणी मातेचं ते जावं, नाहीतर वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्यात, प्रत्येक गावात वसलेला आहे। तुम्हाला सपोर्ट किंवा पाठिंबा दिला गेलेला तो पुन्हा मिळेल अशी अपेक्षा करू नका। ही इंद्रायणी हे संजीवनी आहे। इंद्रायणी वारकरी संप्रदायाची एक पवित्र अशा प्रकारची नदी आहे, गंगा आहे। या गंगेमध्ये आता उभंही राहू शकत नाही। भोवताली सगळी घाण पसरलेली आहे। जणू काही मागच्या फेसाकडे पाहून आपण जम्मू काश्मीरला आलेल्याचा भास होतो आहे। इथे मंत्री संत्री सगळे येणार आहे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, त्यांना हे दिसू नये म्हणून या ठिकाणी भली मोठे अडथळा इथं लावलेला आहे। वास्तविक हेच पाहून विचलित झालेला आहे माणूस। हे त्यांना दिसलं पाहिजे, हो, हे जाऊ द्यायला पाहिजे। भयानक परिस्थिती मा इंद्रायणीची झालेली आहे। इंद्रायणीच्या काठावर असलेले ज्या काही सरकारी यंत्रणा आहेत, संस्था आहेत, त्यांनी तातडीने या इंद्रायणीच्या प्रदूषणाची दखल घेत ज्या पद्धतीने हे प्रदूषण केलं जाते ज्यांच्याकडनं, त्यांना त्यांच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी होताना दिसते। सुरेश पाटीलसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोककुमार, पिंपरी चिंचवड। पुढची बातमी वर्ध्याच्या वायगाव निपाणी इथलं अद्ययावत प्राथमिक आरोग्य केंद्र 2 वर्षांपूर्वी नागरिकांच्या सेवेत रुजू झाले आणि या आरोग्य केंद्रामध्ये अजूनही कायमस्वरूपी पाणी व्यवस्था करण्यात आलेली नाही। त्यामुळे आरोग्य केंद्रामार्फत दिल्या जाणाऱ्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, रुग्ण भरती आणि आकस्मिक अत्यावश्यक सेवा पाण्याअभावी बंद असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। प्राथमिक आरोग्य केंद्रात वॉटर फिल्टर, वॉटर कूलर लावण्यात आलेले आहेत, परंतु पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे नळाला पाणीच नाही। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांनी। वर्ध्याच्या वायगाव निपाणी येथे करोडो रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्र तयार करण्यात आलं। मात्र या आरोग्य केंद्रात अजूनपर्यंत पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही। त्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्णांची हेळसांड होत आहे। आपण पाहू शकतो की हे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे हे गेल्या 2 वर्षापूर्वी सुरू करण्यात आलं। आघाडी सरकारच्या काळामध्ये याचं लोकार्पण घाईघाईत करण्यात आलं। मात्र या ठिकाणी अजूनपर्यंत पाण्याची कुठलीच व्यवस्था करण्यात आली नाही। या ठिकाणी 2.5 एकड़ परिसरामध्ये ही जी इमारत आहे ही उभी आहे। या ठिकाणी सर्व मेडिकलच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे। मात्र अजूनपर्यंत पाण्याची कुठलीही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली नाही आहे। जवळपास 18 गावातून या ठिकाणी रुग्ण उपचाराकरिता येत असते आणि उपचार घेत असते। जवळपास 250 ते 300 लोकांची ओपीडी या ठिकाणी आहेत। परंतु अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा पाण्याचा साठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सुद्धा पुढे आलेलं नाही आहे। या ठिकाणी कुटुंब कल्याणच्या शस्त्रक्रिया सुद्धा केल्या जातात। त्यामुळे या शस्त्रक्रियेवर सुद्धा परिणाम झालेला आहे। पाणीच नसल्यामुळे इथे कोणताही अधिकारी कर्मचारी या ठिकाणी कायमस्वरूपी राहत नाही आहे। त्यामुळे या ठिकाणी जे रुग्णांकरिता सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे जे आरोग्य केंद्र तयार करण्यात आलं आहे, मात्र याच आरोग्य केंद्रातून कोणत्याही प्रकारच्या सुविधा सामान्य माणसाला मिळत नाही आहे। त्यामुळे कुठेतरी सामान्य नागरिकांच्या सुविधेसाठी एवढा करोडो रुपये जो खर्च करण्यात आलेला आहे तो कुठेतरी पाण्यात गेल्याचं दिसून येतं। एकंदरीतच या प्रकाराकडे स्थानिक आमदार असो, खासदार असो किंवा प्रशासन असो हे कधी लक्ष देणार आहेत आणि सामान्य रुग्णांची जी होणारी हेळसांड
कधी थांबतील याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. नरेंद्र मोदी, न्यूज 18 लोकमत, वायगाव निपाणी, वर्धा. पुढची बातमी आहे. वसईच्या ग्रामीण भागात विहिरी हातपंपानं तळ गाठलाय. आदिवासी पाड्यातील नागरिकांना डोंगर दऱ्यातनं वाट काढत नदीच्या पात्रातनं खड्डे मारून दूषित पाण्यावरती तहान भागवावी लागतेय. वसईतील 40% लोकसंख्या टँकरच्या पाण्यावरती अवलंबून आहे. उन्हाळा सुरू होताच इथली पाणी टंचाईची समस्या तर इतकी गंभीर होते. ग्रामपंचायत असताना आम्हाला पुरेसं पाणी मिळत होतं, मात्र आता महापालिका झाली तरी आम्हाला पाणी मिळत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतच बरी होती अशी भावना नागरिक व्यक्त करतायत. त्यामुळे वसईकरांची तहान भागणार तरी कधी असा सवाल उपस्थित होतोय. आम्ही नगरपालिकेला ही होती ना आपली पंचायत, तेव्हा आम्हाला लोक बोलत होती का तुम्ही असं काय पाणी पिता. तर आता हे दिनेश मात्र समजा आलं हे भाऊ, तेव्हापासून आमची साधारण सोय झाली. ते खड्डा बिड्डा मारून देतात. तर पहिला खड्डा पण नाही मारत होती. आम्ही असा जिरू सव खड्डा वाकरत आणि त्याच्याशी पाणी नेऊन पियायचो. भाव तर कुठं आहे इचरा यंदा तिकडं ते गावात आहे भाव, ती पण आटतंय त्याच्यात पण पाणी नाही राहत. आता या दिवशी आमचं जामच हाल, धुवायचं हाल, पियाचं हाल, सगळंच हाल पाण्याचं. आमच्या गावात महानगरपालिका आहे, मग ती कशासाठी. आम्हाला पहिली ग्रामपंचायत होती ते वेळेला पाणी भरपूर भेटायचं. आता ग्रामपंचायत महानगरपालिका आहे तर पाणीच नाही आम्हाला भेटत. प्रत्येक वर्षाला आम्ही दिनेश भाऊला सांगतो मे महिन्यामध्ये का आम्हाला खड्डा मारून द्या, आणि ते आम्हाला मदत करतात प्रत्येक टायमाला. कायमचं असं पाण्याचं सोल्युशन आहे असं महानगरपालिकेने अजून काढलेलं नाही. त्याच्यामुळे लोकांची भावना तुम्ही बघितली असेल की ग्रामपंचायत होती ती चांगली होती आणि महानगरपालिकेमुळे आम्हाला खूप त्रास होतो आणि आम्ही याच्यासाठी कंटिन्यू त्याच्यासाठी संघर्ष करतो.